भारतीय जनता पार्टी पक्षाच्या काही नेत्यांनी आज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याची मागणी केली। सोबतच मनोज जरांगे पाटलांची नार्को टेस्ट करण्याची देखील या ठिकाणी मागणी केली। याला जोडून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमची एक मागणी अशी आहे की 2016 ते 2023 पर्यंत मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चातील लोक कशा पद्धतीने सरकारने फोडली, कोणाला कसं मॅनेज केलं गेलं, मुंबईमध्ये झालेला मोर्चा कशा पद्धतीने सरकारने खरं तर फोडला। मी काही नावं, जर सरकारची तयारी असेल या सगळ्यांची नार्को टेस्ट करण्याची, तर मी काही नावं देईल। त्या नावांची त्यामध्ये काही भाजपचे आमदार आहेत, काही मराठा मोर्चातले काही समन्वयक आहेत, यांची मी नावं सरकारला देईल। यांची देखील नार्को टेस्ट करण्याची या ठिकाणी सरकारने तयारी करावी। तशा पद्धतीचं निवेदन या भारतीय जनता पार्टीने त्या नेत्यांनी सभागृहामध्ये द्यावं। ज्या दिवशी हे निवेदन त्या ठिकाणी ते देतील त्याच वेळी या सगळ्या नेत्यांची आणि या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक नावाच्या लोकांची नावं त्या ठिकाणी मी त्यांना देईल आणि यांची देखील नार्को टेस्ट सरकारने करावी। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी होते याचं आम्हाला काही दुःख नाही आहे, कारण आम्हाला माहिती आहे यातून काही साध्य होणार नाही। हे आंदोलन पूर्णपणे समाजाचं होतं, जनतेचं होतं, लोकांचं होतं। हे आंदोलन पूर्णपणे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातलं होतं। यामुळे या आंदोलनाची SIT चौकशी झाली तरी यातून काही हाती लागणार नाही। पण एक मात्र तुम्हाला निश्चित सांगतो, जे मी तुम्हाला सांगतोय याबाबत या नेत्यांची, या मराठा समन्वयकांची जर सरकारने नार्को टेस्ट केली तर 100% अनेक बाबी यातून पुढे येतील आणि हे भाजपसाठी अडचणीचं ठरेल। एवढं फक्त या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।